नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. भारताच्या औद्योगिक क्षेत्रासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. टॅक्स अँड लायनर्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी शुभम टॅक्स अँड लायनर्स प्रायव्हेट लिमिटेडने मेक्सिकोतील TABSA सोबत तांत्रिक सहकार्य करार केला आहे. या जागतिक भागीदारीच्या निमित्ताने शुभम टॅक्सतर्फे 28 जुलै 2026 रोजी ठाण्यातील TMA हाऊस वागळे इस्टेट येथे डिनर रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला दोन्ही कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या कराराचं महत्त्व असं आहे की या तांत्रिक सहकार्य करारामुळे भारत आणि मेक्सिको या दोन्ही देशांमधील टँक निर्मिती तंत्रज्ञानाची देवाणघेवाण होणार आहे. यामुळे शुभम टॅक्सला आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान मिळणार असून जागतिक बाजारपेठेत कंपनीची उपस्थिती अधिक मजबूत होणार आहे. कंपनीने यावेळी सांगितले की या भागीदारीमुळे मेक इन इंडिया उपक्रमाला बळ मिळेल आणि ग्राहकांना दर्जेदार उत्पादनं मिळतील. या कराराबाबत एका पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यावेळी या ठिकाणी वरिष्ठ मंडळींची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी या ठिकाणी कराराबाबत संबंधित तज्ज्ञांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत. तर या डिनर रिसेप्शन दरम्यान या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शुभम टॅक्सची मेक्सिकोच्या TABSA सोबत झालेल्या जागतिक तांत्रिक भागीदारीबाबत शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्यावरती करण्यात आलेला आहे. Spoon. I was the honor of serving you with the tea. I will arrange for a spoon. We provide solutions of tanks which are of much larger capacity. Today we can do tanks up to 10,000 meter cube, which means about 1 crore liters in a single plant, right? And even go beyond that in a customized plant. Tall tanks, which was a bit of a limitation that we had. Well, we're really pleased to making this relationship or personal relationship and this venture of partnership in business with really nice people that have been taking us as family for them, and we feel the same about them. So we in our quest for better products to serve the people everywhere, we found them with this new technology that we know that it's going to be very good for everybody. So माझं नाव सुनील उपलप आहे आणि माझ्याबरोबर आमचे लायसन्सी आणि टेक्निकल कोलॅबरेशन पार्टनर कार्लोस हे मेक्सिकोचे आहेत. आज या ठिकाणी आपण त्यांच्याबरोबर आमचं एक टेक्निकल कोलॅबरेशन ॲग्रीमेंट आम्ही साईन केलं आहे, ज्याच्यामध्ये आपण आपली भारतीय टेक्नॉलॉजी जी आपण इकडे डेव्हलप करून पेटंट केलेली आहे ती भारताच्या बाहेर आपण एका देशामध्ये नेतो आहे आणि मेक्सिको हे पहिले देश आहे की जिथे ही टेक्नॉलॉजी आपण प्रमोट करतो आहे. काल माननीय डेप्युटी CM एकनाथजी शिंदेंच्या प्रेझेन्समध्ये आपण हे टेक्नॉलॉजी कोलॅबरेशन ॲग्रीमेंट साईन केलं आणि आज त्याची आम्ही सेलिब्रेट करतो आहे आमच्या फ्रेंड्स आणि कोलिग्स आणि यांच्याबरोबर. तर आजचा दिवस हा ठाण्यासाठी स्पेशली खूप युनिक आहे, कारण की ही टेक्नॉलॉजी पूर्णपणे ठाण्यामध्ये डेव्हलप केली गेलेली आहे आणि आपण ठाण्यातनं आज ही टेक्नॉलॉजी बाहेर ज्या देशांमध्ये डेव्हलप्ड देशांमध्ये पण ही देखील आपण टेक्नॉलॉजी नेणार आहोत आणि मेक्सिको हे पहिलं राष्ट्र आहे ज्याच्यामध्ये आपण आता ही टेक्नॉलॉजी हे करतो. ह्याच्यानंतर ह्या वर्षामध्ये जो 2026मध्ये आम्ही 5 राष्ट्रांमध्ये ही टेक्नॉलॉजी नेणार आहोत. सौदी अरेबियामध्ये, फिलिपिन्समध्ये, थायलंडमध्ये, घानामध्ये
आणि युनायटेड अरब एमिरेट्समध्ये. तर तिकडे अशाच पार्टनर्सबरोबर आमचं ऑलरेडी बोलणं एका ॲडव्हान्स लेवल स्टेजवर चाललेलं आहे. आणि मला वाटतं की ज्या हिशोबाने पाण्याचे जे चॅलेंजेस आहेत त्याच्यासाठी हे आपल्या सोसायटीसाठी खूप महत्त्वाचं हे प्रॉडक्ट आहे की ज्याच्यामुळे प्रॉस्पेरिटी आपल्या ट्रायबल आणि रुरल भागात जाऊ शकते, कारण की पाणी हे जीवन आहे. जर पाण्यासाठी हे जे आपण ही फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतो त्याच्यामुळे खूप फायदा होऊ शकतो जगामध्ये. तो आता ही जी टेक्नॉलॉजी आहे ही जी नॉर्मल आत्ताची जी कॉन्क्रीट जे RCC टँक्स आपण बनवतो त्याच्यापेक्षा हे जवळजवळ 30% ते 40% स्वस्त आहे. खूप फास्ट हे बिल्ड होते. ह्याच्यात त्याला काही आपण मेंटेनन्स लागत नाही. आणि जे एका 10 लाख लिटरच्या RCCच्या टँकला जर समजा 6 ते 8 महिने लागत असतील, ह्या टेक्नॉलॉजीच्या टँकला साधारण 2 ते 3 आठवड्यामध्ये आपण ती रेडी करू शकतो पाणी पुरवठा करायसाठी आणि यूज करायसाठी. आणि ऑलमोस्ट 30 ते 40% म्हणजे कमी किंमत आणि टोटल 40 ते 50 वर्षापर्यंत मेंटेनन्स फ्री लाईफ. कॉन्क्रीट टँकमध्ये आपल्याला वॉटरप्रूफिंग, पेंटिंग हे ते सारखं करायला लागतं. गेले 18 वर्ष भारतात करतोय आणि आतापर्यंत आपण 9,500 टँक्स ऑलरेडी इन्स्टॉल केलेत ऑल ओव्हर इंडिया आणि इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये. आपण एक्सपोर्ट देखील करतो. पण आता पहिल्यांदा असं होतं की ही टेक्नॉलॉजी आपण एक्सपोर्ट करतोय. आपण प्रॉडक्ट तर एक्सपोर्ट करतच होतो, पण आता ही टेक्नॉलॉजी पण आपण ॲज अ लायसन्स आपण दुसऱ्या देशांमध्ये आपण पोचवतोय आपली टेक्नॉलॉजी. आत्तापर्यंत भारत हे असा देश आहे की आपण बाहेरची टेक्नॉलॉजी आतमध्ये आणून आपण इकडे मेक इन इंडिया वगैरे टाईपमध्ये करत होतो. पण आता हे उलटं प्रवाह जातोय, ज्याच्यामध्ये आपण ही टेक्नॉलॉजी बाहेरच्या देशांमध्ये, डेव्हलप्ड देशांमध्ये आपण ही पोचवतोय. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. गेली अनेक वर्ष सुभाषनगर, गांधीनगर येथील रखडलेल्या SRA प्रकल्पातील अन्यायग्रस्त रहिवाशांना न्याय देण्यासाठी आमदार संजय केळकर यांनी SRA कार्यालयात अधिकारी, रहिवासी आणि विकासकाचे प्रतिनिधी यांच्या संयुक्त बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीत शेकडो रहिवाशांच्या हिताचे निर्णय घेण्यात आलेत. आता या प्रकल्पाला गती मिळणार असल्याने रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. यावेळी नगरसेवक अमित सरया, नगरसेवक विकास पाटील, नगरसेवक ठाणे हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, नगरसेविका माधुरी मेटांगे उपस्थित होत्या. सुभाषनगर, गांधीनगर येथील SRA प्रकल्प गेली अनेक वर्ष रखडला असून 1500हून अधिक कुटुंबे हवालदिल झाली आहेत. विकासकाने रहिवाशांची घरं रिकामी केली, परंतु 8 वर्षे अनेकांना भाडंच दिलेलं नाही. शिवाय पात्र अपात्र यादीतील घोटाळा असल्याचा आरोप होत आहे. येथील रहिवाशांनी केळकर यांच्याकडे धाव घेऊन व्यथा मांडल्यात. त्यानंतर पाठपुरावा सुरू केला. या पार्श्वभूमीवरती केळकर यांनी सोमवारी SRA कार्यालयामध्ये संयुक्त बैठकीचं आयोजन केलं होतं. यावेळी त्यांनी रहिवाशांची बाजू मांडत विकासक आणि SRA प्रशासनाच्या भूमिकेबाबत संताप व्यक्त केला आहे. बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर रहिवाशांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले. त्यानुसार ज्या रहिवाशांची भाडी थकली आहेत त्यांची अंतिम यादी 3 महिन्यात तयार करण्यात येऊन भाडी अदा करण्यात येतील. 1 आठवड्यात पहिल्या इमारतीचे काम सुरू करण्यात येईल आणि 1 महिन्यानंतर उर्वरित 3 इमारतींचे काम अखंडपणे सुरू होईल. यावर विकासक अपयशी ठरल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंब्रा येथील एका जुन्या इमारतीचा सज्जा कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये एका मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या मृत्यूची जबाबदारी कोणाची आहे? पालिकेने जुन्या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन न केल्यानेच ही दुर्घटना घडली आहे. त्यामुळे या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मुलीच्या कुटुंबियांना 10 लाखांचे अर्थसहाय्य करावे अशी मागणी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी केली आहे. तर सर्वेक्षण पाहणी हे प्रकार फार्स असल्याचा आरोप गटनेते अभिजित पवार यांनी केला असून ठाणे महानगरपालिका फक्त धोकादायक बांधकामे नोंदणीचीच कामं करत आहे अशी टीका ज्येष्ठ नगरसेवक सुधीर भगत यांनी केली आहे. मुंब्रा येथे काल एका जुन्या इमारतीचा सज्जा कोसळून एका मुलीचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी झाले आहेत. या इमारतींमधील नागरिकांना वाचवण्यात शानू पठाण यांनी मोलाची भूमिका बजावली होती. पठाण हे कोसळलेल्या इमारतीच्या सज्जावरती चढून इमारतीत अडकलेल्या नागरिकांना खाली उतरवले तसेच जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेऊन पालिकेच्या धोरणावरती टीका केली आहे. दरम्यान सुधीर भगत यांनी सांगितले की ही ठाणे शहरात अशी दुर्घटना घडल्यानंतर ठाणे महानगरपालिकेला जाग येते आणि विस्थापितांना शाळेत ठेवते. ही बाब अत्यंत गंभीर आणि चुकीची आहे. पावसाळ्याआधीच फक्त धोकादायक अतिधोकादायक अशी वर्गवारी करून नोंदणी केली जाते. त्यापेक्षा म्हाडा नगरविकास SRA करून ज्या सदनिका अतिधोकादायक इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना द्याव्यात अशी मागणी केली आहे. थाने महानगर पालिका के क्षेत्र के अंदर थाना, कलवा, मुमरा, दीवा इन परिसर में 40-40 साल 45-45 साल पुरानी जूनी अति धोखादायक बिल्डिंग। कई लोग दुरुस्ती इसलिए नहीं करा रहे, डेवलप करने इसीलिए नहीं दे रहे कि नियम का हवाला के सबसे उनके क्लस्टर में नहीं जा पा रही है, सेंशन नहीं हो पा रहा है। तो शासन और महानगर पालिका को एक निर्णय लेना पड़ेगा थाने करके नहीं, ताकि बेचारे जो थानेकर है उनके ऊपर जो खतरा मंडरा रहा है मौत का, वो संकट दूर हो सके। त्वरित रूप पे उनको तुरंत डेवलपमेंट कैसे किया जाए, रीडेवलपमेंट, नहीं तो उनकी रिपेयरिंग कैसे किया जाए, और ऐसी कितनी डेंजरस बिल्डिंग है जिनके ऐसे आने वाले वक्त के अंदर घटना हो सकती है, इसके ऊपर निर्णय थाने महानगर पालिका को तुरंत लेना पड़ेगा। और ये 15 दिन के अंदर दूसरी घटना है। हाल ही में एक अमृतनगर में एक बिल्डिंग पे एक व्यक्ति गिर के जख्मी हो गया, सीरियस हो। ये दूसरी बिल्डिंग है जिसमें लोग डायरेक्ट बच्चे की जान गई, कई बच्चियां बच गई, कई परिवारों को हमने TDRF की टीम के साथ निकाला। लेकिन प्रश्न ये है कि उनको एक जो जिसके घर में डेथ हुई है वो बच्ची के घर वालों को मुआवजा दिया जाए। दूसरा ये कि थानेदार के ऊपर जो अपना घर जाने का खतरा मंडरा रहा है उसके ऊपर शासन और महानगर पालिका एक ठोस निर्णय ले, ऐसी हमारी मांग। क्लस्टर के नियमों का कई जगहों पे कलवा, मुमरा, दीवा में दिक्कतें हो रही है, तो ये महानगर पालिका और शासन को बैठ के करना पड़ेगा। या तो उनको उन बिल्डिंगों को रिपेयरिंग किया जाए, या तो उन बिल्डिंगों को किस तरीके से डेवलपमेंट कर सकता है ये तो शासन और नगर पालिका चाहे तो हो सकती है। ये नगर सेवक के बस के मामले में अकेला नहीं है, लोक प्रतिनिधि नहीं कर सकता। तो शासन और महापालिका एक ठोस निर्णय ले ताकि थानेकर की जान बच सके। मेरी उनसे विनती है कि इसीलिए मुमरा और दीवा और कलवा उस पर ध्यान देके उनको कई बिल्डिंगे जो है उनको रीडेवलपमेंट कैसा कर सका जाए, ऐसा उनके ऊपर ध्यान देना चाहिए, यही मेरी विनती। जीवनाशी कसं खेळायचं हे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बरोबर जमतं। ज्या पद्धतीचं या सर्व सुख सुविधा काय असतात त्या तुम्ही देऊ शकत नाही, ते एक आपल्या महानगरपालिकेसाठी खूप लज्जास्पद गोष्ट आहे। सागर शिंदेपासून ते RTOच्या इथलं झाड पडल्यापासून, खारेगावचं झाड पडल्यापासून ते आता काल विरोधी पक्ष नेत्यांच्या वॉर्डमध्ये जे झालेली घटना, या घटनांचं स्वरूप पाहता जीव एकदम स्वस्तात जातो असं गणित आता जुळलेलं आहे की जीवाची, कोणाच्याही जीवाची अजिबात पर्वा नाही। C1 झाले असेल तर शिफ्टिंग का नाही करून घेत? तुमच्याकडे घरं नाहीयेत, मग ते घरं आहेत ते ठेवलीत कोणासाठी? जे पात्र आहेत त्यांना तुम्ही द्यायला पाहिजेत ना। शाळेमध्ये शिफ्टिंग करता किंवा बाहेर इतर ठिकाणी शिफ्टिंग करता, शाळा हा काय पर्याय आहे काय? C1 वगैरे या बिल्डिंग झाल्यात, पटापट त्यांनी शिफ्टिंग करून त्यांचं आयुष्य वाचवायला पाहिजे ना। पण यामध्ये सगळं आपला नियोजन शून्य कारभार या महानगरपालिकेचा आता दिसत आहे, या पावसाळ्यात दिसून आलेला आहे। त्यामुळे त्यांना आता माझी विनंती आहे की बाबा यात थोडं तरी लक्ष घातलं पाहिजे। महाराष्ट्र सरकारच्या विरार अलिबाग कॉरिडॉर प्रकल्पासाठीच्या कमी मोबदल्याच्या निषेधार्थ ठाणे जिल्ह्यातील भिवंडीतील शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळामामा यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी भूमिपुत्रांनी भिवंडीच्या मानकोली ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत 15 किलोमीटरचा
15 किलोमीटरचा भव्य पायी मोर्चा काढलाय. मुसळधार पावसातही महिला, युवक आणि स्थानिक भूमिपुत्र हातात बॅनर, झेंडे घेऊन समान मोबदला द्या या घोषणा देत रस्त्यावर उतरलेत. मुंबई नाशिक महामार्गावरती एकीकडे शेतकऱ्यांची गर्दी तर दुसरीकडे वाहतूक सुरू असल्याचं चित्र दिसत होतं. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी संपूर्ण मार्गावरती पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलक शेतकऱ्यांचा आरोप आहे की विरार अलिबाग कॉरिडॉरसाठी अधिग्रहित जमिनीला अत्यल्प मोबदला दिला जात आहे, तर याच भागामध्ये बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी अधिग्रहित जमिनीला कित्येक पटीने जास्त मोबदला देण्यात आला आहे. अनेक ठिकाणी एकाच सर्वे नंबरची जमीन दोन्ही प्रकल्पामध्ये आहे, तरीही मोबदल्यात मोठी तफावत आहे. हा शेतकऱ्यांवरती अन्याय आहे असा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला आहे. खासदार बाळामामा म्हात्रे यांनी सरकारला इशारा दिला की सर्व प्रभावित शेतकऱ्यांना समान आणि न्याय मोबदला दिला नाही तर आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल असा इशारा यावेळी मोर्चेकरांनी दिला आहे. मागे सरा प्रत्येकाने मागे सरा फोटो रिकामी करा. या ठिकाणी स्वतः आपले रस्ता बघून चला दोनची टेम्पो पुढे चला. दोनची लाईन चालायचं आहे. जागेवर उभे राहा. डीजे तुम्ही थोडं मागेच राहा. आपण सर्व कोणी बॅरिकेडच्या बाहेर नका राहू, रस्त्यावर येऊ नका. या मोर्चामध्ये सहभागी झालेले सहकार्य करा. बोला जय दिवा, जय दिवा. भूमिपुत्र सुटीचा विजय, भूमिपुत्र सुटीचा घोषणा विभाग विरार कॉरिडोर के माध्यम से जो हमारे 14 गांव है जहाँ पे जगह संपादित की जा रही है, आपने जो भाव आपने बुलेट ट्रेन में दिया, जो भाव समृद्धि में दिया, बस उसी वही भाव हमारी इस अलीबाग विरार कॉरिडोर में दे दे और कुछ भी मांग नहीं, सीधी सारी मांग. भिवंडी तालुका के 14 गाँव मतलब क्या सरकार, हम ही सरकार है, हम नेता ही सरकार है. हम तो सिर्फ यह हक मांगने को आया और नहीं मिलेगा तो कैसे लेना वो भी हमको मालूम है. वो हमारा हक है और जो हक है वो सरकार को देना पड़ेगा. बुलेट ट्रेन कुछ कॉम्प्रोमाइज नहीं. बुलेट ट्रेन कॉरिडोर के लिए अलग भाव, तो उसके लिए तो दोनों को सेम रेट दिया जाए. थैंक यू सर. चल के आए हैं मानकुली से थाना आए हैं. वही जमीन की हक्क पाहिजे ना आम्हाला. सॉरी, हम लोगों को जमीन का हक चाहिए, दूसरा कुछ भी नहीं. इतना ही चाहिए. कीमत बढ़ा के चाहिए ऐसा जमीन का. किसी को 8 लाख दे रहे, किसी को 7 लाख दे रहे, किसी को 5 लाख दे रहे, इसका क्या फायदा. शारदा एज्युकेशन सोसायटी संचलित आनंद विश्व गुरुकुल येथे आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमा हे दोन्ही सण अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात साजरे करण्यात आले. भारतीय संस्कृती, वारकरी परंपरा आणि गुरुशिष्य नात्याचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने दिंडी, कीर्तन, अभंग, सांस्कृतिक सादरीकरण आणि प्रबोधनपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी आणि गुरूंच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष विलास ठुसे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड, खजिनदार अक्षर परसनीस, विश्वस्त तथा सिनियर नाईट कॉलेजच्या प्राचार्य हर्षला लिखिते, सदस्य विनायक प्रभू, प्रमोद पवार, डॉक्टर वैदेही कोळंबकर यांचं स्वागत करण्यात आलं. विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषेमध्ये दिंडी गाडत जय जय रामकृष्ण हरी आणि पांडुरंग विठ्ठल या नामघोषात परिसर दुमदुमून सोडला. टाळ मृदुंगाच्या साथीने सादर करण्यात आलेल्या कीर्तनामध्ये संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज आणि वारकरी संप्रदायाच्या शिकवणीवर आधारित विचार प्रभावीपणे मांडण्यात आले.
कीर्तनातून भक्ती, गुरूंचं महत्त्व, पालकांचा आदर, सत्य, प्रामाणिकपणा आणि सुसंस्कारित जीवनाचा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठल भक्तीवरती आधारित नृत्य, अभंग आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. प्राचार्य डॉक्टर वैदेही कोळंबकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमेचं आध्यात्मिक व सामाजिक महत्त्व विशद केले. पालक हे मुलांचे पहिले गुरु असून शिक्षक विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला योग्य दिशा देतात असं सांगत त्यांनी गुरुजनांचा, पालकांचा आणि ज्येष्ठांचा आदर करण्याचं आवाहन केलं आहे. या कार्यक्रमात संस्थेचे पदाधिकारी, व्यवस्थापन सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. शिक्षक वृद्धांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले. भक्ती, संस्कार आणि भारतीय परंपरेचा सुंदर संगम घडवणारा हा सोहळा विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला. ज्ञानाचा प्रकार देतो. आई वडील हे आपले पहिले गुरु आहेत आणि शिक्षक आपल्याला ज्ञान, संस्कार व योग्य मार्गदर्शन देतात. त्यांचा आशीर्वाद घेतो. हे दोन्ही सण आपल्याला श्रद्धा, भक्ती, नम्रता, ज्ञान, चांगले संस्कार स्वीकार करून एक आदर्श विद्यार्थी आणि एक चांगला माणूस बनतो. धन्यवाद. जय विठ्ठल. नमस्कार. आज आनंद विश्व गुरुकुलमध्ये आम्ही आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमा हे दोन्ही सण साजरे केलेत. आषाढी एकादशी आपल्याला संयम, शिस्त आणि वारकऱ्यांचं सगळी संस्कृती आपल्याला शिकवते. तसंच गुरुपौर्णिमेला आपल्याला शिक्षकांना कसं वंदन करायचं. आपला पहिला गुरु हा आपला पेरेंट आहे आणि मग आपली टीचर हा आपला दुसरा गुरु असतो. मुलांना शिस्त, परत त्यांना छान मार्गदर्शन हे आपले गुरु आपल्याला करत असतात. आज आपण गुरुपौर्णिमा आणि आषाढी एकादशी हे दोन्ही एकत्र सेलिब्रेट करण्याचं कारण हेच की मुलांना आपण नवीन AIच्या जगात मुलांना आपण कीर्तनाचं आज आपलं आयोजन केलेलं आहे. मुलांना कीर्तन सोहळा साजरा केला इकडे आणि मुलांनी छान नृत्य केलं, दिंडी इकडे प्रेझेंट केली आणि असा आपण आनंद विश्व गुरुकुलमध्ये हा आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम साजरा केला. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.